बोक्या. येस येस येस, बोक्याला फोन केला पाहिजे. अरे एक काम चालू असताना मध्येच शनाया कशाला कॉल करतेस? हॅलो, बोल बच्चा. ए अच्छा, ए तू विम्झिकल आहेस ना? हा मी विम्झिकल आहे, पण असं कोणी तोंडावर बोलतं का तू किती विम्झिकल आहेस माहितीये? आपण एखाद्या पर्सनला हेट करत असू आणि त्या पर्सनची वाट लावायची संधी आपल्या समोर असेल तर किती आयडियाज येतील तुझ्या डोक्यात? की माझ्या किती आवडीचा विषय काढलास तू. मला खूप आवडतं कोणालाही त्रास द्यायला. कोणालाही त्रास द्यायचा असेल ना तर माझ्या डोक्यात विपुल प्रमाणात आयडिया येतील. ए मला समजेल असं बोलशील का प्लीज? अगं विपुल म्हणजे खूप आयडिया येतील. हा 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 हा, मग त्यातल्या 4-5 आयडिया सांग ना मला प्लीज. पण तुला कोणाला त्रास द्यायचा एवढा? गॅरी आणि मायाची. ते ब्लू रिट्रीट रेस्टॉरंट माहिती का तुला? ते पूलसाइड रेस्टॉरंट. ओ, पण तू काय करतेस तिकडे एकटी एकटी? मी घरी चालत चालत जात होते तर मला हिची गाडी दिसली मायाची या रेस्टॉरंटच्या बाहेर. आणि हे डेफिनेटली दोघं जण आत असणार, त्यांची डेट चालू असणार. मला त्यांची डेट स्पॉइल करायची आहे यार. करू का मी स्पॉइल? इतका सुंदर विचार मनात आला ना की त्याच्यावर परत विचार नाही करायचा. लगेच जा, घुस तू बिंदास, वाट लावून टाक जा. हा ना, मग त्यासाठीच फोन केला. आयडिया सांग ना मला. अरे काय एवढं आहे बघ. आता काय दिसलं तुला? पहिले मायाची गाडी दिसली ना? हा, पहिले त्या गाडीची हवा काढून टाक. ओके, ती हवा काढली की तिला जायला त्रास होणार. त्याच्यानंतर काय कर सांगू का तुला? एक काम कर, तिकडचा एक वेटर पकडायचा, त्याला 500,000 टेकवायचे. खरं तर तुला त्याचीही गरज नाही. तू नुसतं वेटर, माझं एक काम करायला काय एवढं म्हणालीस तरी वेटर तयार होईल लगेच. किंवा हे पूल साइड रेस्टॉरंट आहे ना, म्हणजे तिथे असा तो गिटारवाला असेल बरोबर, तो गाणी बिणी गातो, त्याला थोडेसे पैसे द्यायचे. मग तो त्याला काय सांगायचं माहितीये का? अशी वेगळ्याच मूडची गाणी गा, भक्ती गीतं गा वगैरे असं सांगायचं की त्यांचा मूड खराब होणार. किंवा एक काम कर, टॉयलेटला वगैरे कोणी गेलं ना की त्यांच्या मागे मागे जाऊन चेस करायचं आणि लगेच दार लॉक करून टाकायचं. टॉयलेटमध्ये अडकला पाहिजे, वाट लागली ना. काय काय झालं? ऐक, आयडिया सगळ्या खूप चांगल्या आहेत पण या सगळ्या आयडियाज एक्झिक्यूट करायला मला तुझ्यासारखा माणूस इकडे पाहिजे. येऊ शकतोस प्लीज? येऊ काय खरंच? मी येतो. चल येतो. एक काम करतो, मी राधाला विचारतो आणि येतोच. ओके? नाही, तिला नको विचारू काही, तिला सांगू पण नको काही. स्कूल मधल्या टीचरला विचारून आपण मस्ती करतो का? म्हणजे काय? अरे राधिका आपल्या टीम मधली टीचर आहे, ती अशी खूप डिसिप्लिन वगैरे. तिला नाही पटणार आहे सगळं. ठीक आहे, चल मी काहीतरी जुगाड करतो आणि येतो तिकडे. तोपर्यंत एक काम करतो, तू काय कर माहितीये का? ते गुरु आणि माया ज्या टेबलवर बसलेत ना, त्यांच्या बरोबर मागच्या टेबलवर बस. फक्त दिसू नकोस त्यांना. ओके? ते काय काय गप्पा मारतात ना ते नीट ऐकून ठेव. मी आल्यावर मला सांग, म्हणजे आपल्याला त्यांच्याच गप्पांमधून काहीतरी आयडिया सुचेल आणि मग आपण असा मस्तपैकी त्रास देऊ त्यांना. ओके, पोचतोच. ओके, बाय. मी पण बाय. राधा, मला ऐक ना, मला जरा काय? तू काय करतेस? हे मला तुझं आवडतं राधा. म्हणजे माझ्यावर प्रेम व्यक्त करण्याच्या अशा वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतेस ना तू. म्हणजे तुला असं बोलून दाखवलेलं आवडत नाही ना, त्यामुळे मग मेल वगैरे पाठवतेस की काय मला? लव्ह लेटर वगैरे? मला कळत नाही की एखादा माणूस सतत असं रोमॅन्टिक मजा मस्तीच्या मूड मध्ये कसा काय असू शकतो. एखादा माणूस वगैरे नाही, मीच असतो. कारण माझा तो स्थायी भाव आहे. तो कसा बदलणार? जगात काही घडू दे, मी असाच असणार आहे. काय प्रॉब्लेम आहे का तुला? पण काय 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 हिशोब कसला चाललाय? गुरुनाथ आणि मायाचा. ओ अच्छा, म्हणजे तुझं ते प्लॅनिंग वगैरे. म्हणजे आता ते डोक्यातून लॅपटॉप पर्यंत आलेलं दिसतंय. चालेल, कॅरी ऑन. तू कुठे निघालास? हा, मी ते जेनीला औषधं सूप वगैरे सगळं दिलेलं आहे. तर आता माझं काय जनरल एक छोटं काम आहे, ते पटकन करून येतो मी. आत्ता काय काम आहे? आहे ग ते, तो मी तुला म्हणाले ना, तो माझा मित्र आहे, ऍडव्होकेट आहे तो. मंदार त्यालाच भेटायला चाललोय. तो म्हणाला पटकन होऊन जाईल. पण आता तू म्हणालास ना की तो उद्या भेटणार आहे म्हणून. हो, पण त्याला काम आलंय अचानक ते उद्या. तर तो म्हणाला की काय तो खूप मोठा लॉयर आहे ग. मग ते इतकं बिझी असतो ना तो सतत. मग त्याला असं सांगा, तो आता त्याने स्वतःहून फोन केला, मला उद्या काम आहे, तू आत्ताच भेट, मी तुला सगळं समजवतो. म्हणून मी पण समजून घेतो. पटकन ते समजावून सगळं झालं की मी येतो. त्याला घरी बोलव ना. कशाला? जेवायला. आणि मलाही जरा काही प्रश्न आहेत. आत्ताच विचारायचे आहेत का तुला राधा प्रश्न त्याला? तुझं आता हे चाललंय ना ते गुरु मायाचं प्लॅनिंग वगैरे, ते कशाला डिस्टर्ब करायचं उगाच? नाही, त्याच संदर्भात जरा राधा तू ना मला स्पष्ट बोलायला लावतेस कधी कधी. आता तुझं हे चाललंय ना प्लॅनिंग, आणि तू म्हणालीस की मी निर्णय घेतलाय, मी वेळ आल्यावर सांगेन, माझ्यावर विश्वास ठेव. मी ठेवतोय ना विश्वास. मग माझं पण काहीतरी प्लॅनिंग आहे ना, ते जे मला तुझ्या समोर त्याच्याशी नसेल डिस्कस करायचं, मग तू माझ्यावर विश्वासच ठेवायला मागत नाहीयेस. असेल माझं काहीतरी प्लॅनिंग यार. ओके, ठीक आहे. एवढं काहीच नाहीये.
हे तू आधी सांगितलं असतं ना तर मी विचारलं नसतं. आता सांगतोय ना पण मी, तरी तू कुठे विश्वास ठेवतेस? आत्ताच काय काम आहे आणि हे कशाला? नाही काही प्रॉब्लेम नाहीये, तू जा. हो हो येतो. सॉरी राधा, तुझ्यापासून ही अशी लपवा छपवी करणं नाही आवडत मला. पण मी गुरु आणि मायाची विकेट काढायला चाललो हे कळल्यावर तू जाऊ देणार नाहीस ना मला. चांगल्या मनाने आणि काळजीने विरोध करशील आणि सौमित्र, हा जायचंय ना तुला, तू जा, मला काही प्रॉब्लेम नाही. हो तो वाटच बघत असेल, जातो. जा. हे कशाला? कशाला उगाच इथे पसारा? अरे पण मला हवंय ते. सॉरी सौमित्र, मला तुला अंधारात ठेवायचं नाहीये, पण मी जे काही ठरवलंय ना ते वेळेआधी कुणाच्याही समोर ओपन होऊन चालणार नाहीये. गोष्टी चुकूनही लीक झाल्या ना तर कोणी ना कोणीतरी त्याला विरोध करणारच, जे मला नकोय. आता जो काही धमाका होईल ना तो सगळ्यांसमोरच होईल. देवा, तुझ्या भरवशावरती ही रिस्क घेते, कृपा असू दे. माया, ते चॅलेंज वगैरे मी आता केलंय ऍक्सेप्ट, बरोबर, आणि मी दाखवेन करून तुला, मी आय प्रॉमिस यू. पण ते मी कम्प्लीट केल्यानंतर ते तुझं लग्नाचं कन्फर्म आहे ना, म्हणजे त्यावेळेला तू तेव्हाच आत्ताच कसं सांगू मी? अरे म्हणजे तू कमॉन गुरु, अरे शब्द दिलाय मी तुला, मी दिलेला शब्द मोडेन का? असं नाही. मग तुला असे प्रॉमिसेस वगैरे हवे असतील तर सांग, म्हणजे. अरे नाही काय तसं नाही, मी आपलं मनाच्या समाधानासाठी म्हणून विचारलं, म्हणलं आत्ता विचारलं नाही परत ऐन वेळेला परत, म्हणून आपलं एक विचारलं. अरे थँक्यू. थँक्यू. आणि पुढची करताय ना ऑर्डर? हा थँक्यू थँक्यू. Cheers. इथे बसलेत तर तुमचा हा रोमॅन्टिक पिक्चर आज सुपर फ्लॉपच करते बघा. गुरु, म्हणजे मला एक सांग, तुझी 2 लग्न झाली आहेत, दोन्ही अनसक्सेसफुल, तरी तिसरं लग्न करण्याची इच्छा होते. हा म्हणजे का नाही होणार माया? आणि ज्याला तू म्हणतेस आधीची 2 लग्न, ती लग्न कमी मूर्खपणात जास्त होतं ग. म्हणजे लग्नासारखं काही नव्हतंच ना त्या नात्यामध्ये. सी कसं असतं, लग्नामध्ये काय महत्वाचं असतं, नवरा बायको मधलं अंडरस्टँडिंग, त्यांच्यातली कमिटमेंट, त्यांच्यातलं गिव्ह अँड टेक, त्यांच्यातली कम्पॅटिबिलिटी. तर हे सगळं त्या दोन्ही लग्नांमध्ये नव्हतंच ना. आणि हे सगळं तू बाजूला ठेव, लग्नामध्ये अजून एक प्रकार असतो. एक पुरुषाला ना एक अशी हे असते, इंटेलेक्च्युअल भूक असते की आपल्या पार्टनर बरोबर आपण काहीतरी चर्चा करावी, त्याच्याकडून पण आपल्याला काहीतरी मिळावं, आपण पण तिला काहीतरी नवीन द्यावं. आणि हे या दोघींच्या बाबतीमध्ये शक्यच नव्हतं ना. काय बोलायचं आता, एक गावंढळ आणि दुसरी बावळट. बावळट? मी बावळट? तर कंट्रोल कंट्रोल. तुझ्या इनोसन्सला हा बावळटपणा म्हणतोय. चान्स मिळून दे, दाखवून देते बावळटपणा माझा. परफेक्ट परफेक्ट वर्ड्स आहेत दोघींसाठी. हस हस, खूप हसायला येत आहे ना आमच्यावर. काही दिवसांपूर्वी मी तुझ्या जागेवर होते आणि अशीच राधिकावर हसत होते. उशिरा का होईना मला अक्कल तरी आली. पण तुझं काय, वेडी होणार आहे बहुतेक. आता तूच सांग माया, हा आता राधिका आणि शनाया बरोबरच्या लग्नाला लग्न कसं म्हणू शकतो आपण? आता घरच्यांनी प्रेशराईज केलं म्हणून मी राधिकाशी लग्न केलं. हा आता ती निघाली काकूबाई, तिला वैतागलो. मग म्हटलं आता आयुष्यामध्ये दुसरी कोणीतरी व्यक्ती अशी पाहिजे ना ज्यांना मला कम्फर्टेबल वाटेल. आलिशा नाही बरं, तिच्या बाबतीमध्ये तर मी ही मूर्ख बावळट स्मार्ट कशी काही न बघता मी इन्व्हॉल्व झालो. तर आता काय माझं नशीब, ती निघाली ही अशी बालिश. नाही नुसती बालिश नाही, फुलिशही. बरं एकीकडे राधिका बरोबरचा संसार मी कसा बसा रेटला, पण मग शनाया बरोबरही तसाच वाहवत गेलो ग. म्हणजे आय वॉज जस्ट गोईंग विथ द फ्लो. मला कळतच नव्हतं एका पॉइंटला की याच्यातून मी बाहेर कसा पडू. आणि अचानक मला तू भेटलीस माया. मी तुला म्हटलं होतं ना, एक असा आशेचा किरण, अशी माया माझ्या आयुष्यात आली. मला आतापर्यंत माया ब्युटी विथ ब्रेन हे फक्त ऐकूनच माहिती होतं. बरं चल आपण म्हणू राधिकाला जरा तरी ब्रेन होतं आणि शनायाकडे ब्युटी होती.
ब्युटी विथ ब्रेन हे बहुधा फक्त फिल्म्समध्ये आणि पुस्तकांमध्ये असतं असंच मला वाटत होतं. पण ते मला तुझ्यात दिसलं माया. ब्युटी विथ ब्रेन. माया, तू यंग आहेस, यू आर ब्युटिफुल, तू अचीवर आहेस, तुझे ॲम्बिशन्स असतात, यू आर ॲम्बिशियस, आणि या सगळ्या गोष्टीनं मला खूप कॉम्प्लिमेंट करतात. सो मला काय वाटतं, वी कॉम्प्लिमेंट इच अदर, वी आर मेड फॉर इच अदर. मग एवढं सगळं असताना, आपला इंटेलेक्ट एवढा मॅच होत असताना, मग माझ्या मनात असा विचार येतो की आपण एकत्र का नाही राहायचं. म्हणून मला वाटतं की मग आपण एकमेकांशी लग्न का नाही करायचं. माया, तुलाही माहिती आहे, म्हणजे मी पण काही असा एरा गेरा नाहीये का. कोणी एकेकाळी एक मोठं बिझनेस एम्पायर मी सांभाळायचो, अख्खं एम्पायर माझ्या नावावर होतं. म्हणजे सगळं शून्यातून निर्माण केलं होतं. हे लाथ मारीन तिथून पाणी काढीन असा स्वभाव होता माझा, म्हणजे अजूनही आहे. सो लग्न ही एकच गोष्ट अशी होती जिथे मी जरा सबशेल फेल ठरलो, सगळंच अनसक्सेसफुल होतं. पण दॅट डझंट मॅटर ना, माझा फक्त पार्टनर चुकला होता. माया, माझी आई नेहमी म्हणायची की गुरु बेटा, लग्न म्हणजे कसं असतं, रेल्वेचे रूळ असतात ना, तर ते रूळ असे समांतर जात असतात. ते जर वेगवेगळ्या अँगल्सने जायला लागले तर ऍक्सिडेंट मात्र नक्की आहे ना. माझ्या आयुष्यात असंच झालं. म्हणजे माझे ट्रॅकच चुकले ग माया. त्यामुळे आतापर्यंत जे झालं, आतापर्यंत मी जसा होतो तो त्यामुळे. पण यापुढे असं नाही होणार. आता मला करेक्ट ट्रॅकवर यायचंय. गुरु, बट व्हॉट आय फील. नाही माया, मी अजून एक गोष्ट सांगून ठेवतो, म्हणजे आय एम नॉट प्रेशरायझिंग यू, पण एक गोष्ट सांगून ठेवतो. याच्या पुढे जर मी लग्न केलं तर फक्त तुझ्याशी करेन माया. नाही तर मी आयुष्यभर सिंगल राहायला तयार आहे. कसला चालू आहे हा, मला आधी का कळलं नाही. हेच सगळे ढाचे मला दिले होते. गुरु द गॅम्बलर, इम्पॉसिबल आहे. गुरु, व्हॉट आय वॉज थिंकिंग की आपण म्हणजे कपल टू मॅरिड कपल व्हायचं तेव्हा होच. बट मला एक सांग, आता तू लग्नाबद्दल खूप इन्सिस्ट करतोयस म्हणून विचारते. आपण समजा आपलं लग्न झालं, त्यानंतर मी काय हाक मारू तुला? असं काही नाही, तू काही मारणार. तुला काय आवडेल ते तू म्हण. या म्हणजे आय वॉज थिंकिंग की ओके, लग्नानंतर ना, सो आय बी लाईक अहो गुरुनाथ. शी माय, काय ते अहो गुरुनाथ कसं, राधिकासारखं असं टिपिकल गावंड. प्लीज ते अहो बिहो नको. मग गॅरी, तुझं काहीतरी काय म्हणू, मायाच असं युनिक असेल, हटके असेल, असं काही पण. लेट मी थिंक. डन, ठरलंय. गुस्सू. गुस्सू? गुस्सू कसं वाटतं ते गुस्सू? अरे नाही, म्हणजे मला कळतंय ते गुरुनाथ सुभेदारचं गुस्सू केलंय, पण ते शी गुस्सू कसं वाटतंय? छान आहे की, किती परफेक्टली मॅच झालेत ना इनिशियल्स. गुस्सू मस्त आहे. तुला कसं वाटलं? माया, तुला ना जरा झालीये थोडीशी. मे बी थोडीशी. बट तू सांग ना, तुला कसं वाटलं गुस्सू? ही गुस्सू काय असतं, किती घाणेरडं नाव आहे. काय पानसटपणा लावलाय. आणि हा बोक्या काय येत नाही अजून. हे बाबा एकदाचा. यांचा नॉनसेन्स रोमॅन्स आता अनबेरेबल झालाय मला. ऑर्डर मॅम. हा ना. शनायाची रिंगटोन ऐकू आली मला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आता तुला पण झालीये. ओके. अगं नाही, खरंच ऐकू आली मला. शनायाची रिंगटोन ऐकू आली आता. काय एक्सक्लुझिव्ह रिंगटोन आहे का तिची? तशा खूप लोकांच्या रिंगटोन्स असू शकतात काय. आणि मुळात मी इथे असताना तुला काय हे सगळं दिसतंय? हा नाही, तसं नाही यार. ओके, कमिंग टू अ पॉइंट, मला सांग की कसं वाटलंय तुला नाव गुस्सू? फोन उचल ना.
बटाट्या स्टुपिड फोन कसला करतो यार. रिंगटोन वाजली ना तिकडे, गॅरीला कळलं असतं म्हणजे. हे काय तुझी रिंगटोन काय शनाया फोन उचल अशी वाजते का? बोके फोन करते अशी वाजली असती तर. पण अशी वाजते का खरंच? नाही. मग कशाला टेन्शन घेते? हा. तुझी काय रिंगटोन, तुझी जी काय असेल तशा 1000 मुलींची असतील ना रिंगटोन. आणि मी काय तुला पत्र पाठवून बोलून घेणार होतो का इथे? मेसेज नाही करतायत. मेसेज करायचा इथे बसून, म्हणजे मी टाईप करत बसायचा मेसेज, मग तो सेंड करायचा, मग तो तू वाचणार नाही. खरं तर बराच वेळ वाचणारच नाहीस, मग तू रिप्लाय करणार. तुझी भाषा मला कळणार नाही. एवढा वेळ आहे का आपल्याकडे? हा नाही वेळ अजिबात नाही. हा ते दोघं फुलटू हवेत आहेत, त्यांना जमिनीवर आणायचे. हो ना? म्हणून त्याच्यासाठी माझ्यासारखं P3 असायला लागतं. हे पीके होतो. तो पीके नाही ग, P3. मुद्दाम म्हणतोय मी P3. अच्छा. P3 असायला लागतं. म्हणजे काय? प्लॅनिंग, हा. परफॉर्मन्स आणि परफेक्शन. तुझ्यासारखं O3 असून नाही चालत. उतरी काय असतं आता? ओव्हर स्मार्ट, ओव्हर एक्साइटेड आणि ओव्हर ऍक्टिंग. तुझी B3 बंद करतो का आता? B3 काय? बालिश बकवास बडबड. प्लॅन काय आहे सांग. प्लॅन आहे. हे बघ, हे काय पिशवी. पिशवीत काय मला काय माहिती. सांगतो. हे सांग रे बा. हे बघ, मी ना गेटअप आपण चेंज करायचंय, त्यासाठी कपडे आणलेत. ओके, हे बघ, ही साडी आहे ना, ही तू नेसायची आहेस. अरे यार ट्युटोरियल बघायला लागेल आता परत. काय? ट्युटोरियल नेटवर साडी कशी नेसायची. म्हणजे आपण स्पाय ते ड इथेच हसत बसूया आपण. अजित, मग चल ना लवकर चेंज करू. काय झालं मॅम? बघू. ओ शिट मॅम, बी केअरफुल. काय कापलं? नाही एवढं काही नाहीये. एवढं काही नाही काय मॅम, ब्लड येतंय. थोडंसंच येतंय. नाही तुम्ही थांबा, मी काहीतरी घेऊन येते. थोडंसं कापलं, एवढं काही नाही ब्लड. एक मिनिट, मी आलेच. जेनी अगं इतकं खरंच काही नाहीये. बसा मॅम. अगं खाली बसा. खरंच नाही, उगीच. एक मिनिट बघू. लक्ष कुठे असतं मॅम? मी ते गुरु सर आणि मायाचा विचार करत होतात ना. हो बघते, थांबा. वहिनी, ते काय ऐकतोय मी? ते गुरु आणि माया इथे आले होते आणि त्यांनी तुम्हाला. भाऊजी तुम्ही आत्ताच आलात, जरा बसा. नाही बसणं वगैरे काहीच नाहीये. असं कसं बोलला तो तुमच्याशी? आणि तुम्ही काय ऐकून घेतलं? पोलिसाला फोन करायचा, नाहीतर मला फोन करायचं. हे पाप सगळं करू आपण, पण तुम्ही आधी शांत व्हा. नाही शांत वगैरे काही नाही वहिनी. गुरु आता माझा इतक्या डोक्यात गेला ना, मी घरी जाऊन त्याला मारणार आहे आता. मग आनंद भाऊजी, तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला? जसा राग तुम्हाला येतोय ना, तसा राग मलाही येतोय. आपण सगळं करू, पण डिग्निटी सांभाळून. शांत राहा जरा. मॅम करेक्ट बोलतायत. तुम्ही बसा, पाणी वगैरे प्या. काय हे बोटात काय झालं? काही नाही आनंद भाऊजी, जरा लागलं कापताना. मॅम भाजी चिरत होत्या आणि ते फिंगर कट झालं. काही नाही, माया आणि गुरु सर येऊन गेल्यापासून ना मॅम इज व्हेरी डिस्टर्ब. त्याच विचारामध्ये होता आणि हे झालं. वहिनी आता गुरु ना माझा खूप डोक्यात गेलाय. प्लीज मला जाऊ द्या त्याच्याकडे. नाही तो ओके राव. यू प्लीज कीप क्वाइट अँड सिट हिअर. किती आडाओरडा करता तुम्ही? हायपर होतात. शी इज ऑलरेडी डिस्टर्ब. अजून त्यांना त्रास नका देऊ. यू सिट हिअर. मी पाणी घेऊन येते. तू गप्प बस ना जरा. नाही उठबेस करणं बंद कर. काय तुझं? नाही विसरलीस का आपलं काय ठरलं होतं? जोपर्यंत तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी सांगणार तेव्हा उठायचं, मी सांगणार तेव्हा तुला बसायचं. बरोबर आहे? बस जरा आता. मी आणतो पाणी. बहीण मी आणतो पाणी. हो मॅम, काय यांचं सारखे उगाच. मी असं बसून राहायचं का? डिलिव्हरी होईपर्यंत मी काही हालचाल नाही करायची का? मला बोर व्हायला लागला आता. ठीक आहे, तर त्यांच्या भावना समजून घे. ठीक आहे, तुमच्यासाठी आणलाय ना? हो वहिनी, हे घ्या, मी फर्स्ट एड आणलं. तुम्हाला जास्त दुखतंय का? आनंद भाऊजी नाही, एवढी काहीच गरज लागलंय ते जास्त. नाही, हळद लावली त्याला. खरंच नको. नाही काय नाही, काय ब्लड आलं होतं. ब्लड येत होतं आणि तरी तुम्ही असं म्हणताय की जास्त लागलं नाहीये. वहिनी तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही ना खूप स्ट्रॉंग आहात, म्हणून तुम्हाला कुठलीही जखम मोठी वाटत नाही. गुरुनाथने आयुष्यात एवढ्या जखमा दिल्यात ना की आता या छोट्या छोट्या जखमांचं काही वाटत नाही आनंद भाऊजी. आणि अजूनही त्याचा वार करणं तर चालूच आहे ना. आता ती कोण मायाला हाताशी घेतलाय, लग्न करणार आहे म्हणे तिच्याशी. जाऊ दे ना,
त्यांना जे करायचं ते करू द्या. पण आता एक नक्की की मी सुद्धा शांत बसणार नाही. नाही, काहीतरी सोल्युशन काढायलाच पाहिजे. बरोबर आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. काय, कसली?